नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अनेक उमेदवारांनी अनुसूचित जातीचे खोटे दाखले काढून आरक्षणाचा फायदा घेतलाय। त्यांच्या विरोधात आणि खोटे दाखले देणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई व्हावी या मागणीसाठी अनुसूचित जाती आरक्षण बचाव जन आंदोलन समितीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य संघर्ष मोर्चा काढण्यात आला। कायद्यातील पळवाटा शोधून अनुसूचित जातीचे खोटे दाखले देणारे आणि घेणारे अशा दोन्ही घटकांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी मोर्चाच्या वतीनं करण्यात आली। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत गडहिंग्लजचे नगराध्यक्ष महेश तुर्बतमठ आणि इचलकरंजी महापालिकेच्या नगरसेविका अलका स्वामी तर पट्टण कोडोलीमधून महेश पाटील यांनी अनुसूचित जातीचे खोटे दाखले काढून निवडणुका लढवल्या। त्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेऊनही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे अर्ज राजकीय दबावापोटी वैध ठरवले असा आरोप अनुसूचित जाती आरक्षण बचाव आंदोलन समितीनं केला आहे। या कारस्थानात उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे, महेश खिलारे, सुशील बेलेकर, ऋषिकेश शेळके, एकनाथ काळबांडे यांचा सहभाग आहे असा आरोप समितीनं केला आहे। अनुसूचित जातीचे खोटे दाखले रद्द करावेत आणि त्यातून विजयी झालेल्या लोकप्रतिनिधींच्या निवडी रद्द कराव्यात अशी मागणी जन आंदोलन समितीनं केली आहे। या मागणीकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य संघर्ष मोर्चा काढण्यात आला। आज दुपारी 1 वाजता बिंदू चौकातून या मोर्चाला प्रारंभ झाला। शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला। त्यानंतर समितीच्या वतीनं जाहीर सभा घेऊन प्रशासन आणि खोटे दाखले घेणाऱ्यांचा निषेध नोंदवण्यात आला। मोर्चाचं नेतृत्व माजी आमदार राजीव आवळे, उत्तम कांबळे, दीपक खांडेकर, माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर, नगरसेवक दुर्वास कदम, प्रमोद कदम, डी.जी. भास्कर, सुभाष देसाई, बाळासाहेब भोसले, शिवाजीराव कव्हाळे यांनी केलं। येत्या 15 दिवसात समितीच्या मागण्यांची पूर्तता केली नाही तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। दरम्यान मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना पुराव्यासह निवेदन देण्यात आलं। यावेळी सोमनाथ घोडेराव, लाला नाईक, बाजीराव नाईक, रघुनाथ मांढरे, सुभाष रामुगडे यांच्यासह समिती सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते।